एक पत्र आम्हाला 6 पानांचं आणि 18 मुद्द्यांचं पत्र मिळालं। आपल्याला माहिती आहे की शरद पवार गटाचे आमदार काही हजर नव्हते, त्यामुळे त्यांनी एका माजी आमदाराची सही त्याच्यावर घेऊन घेतली। आमदारांसोबत त्या गटाच्या एका माजी आमदाराची सही त्यांनी त्या ठिकाणी घेतली आहे। कम्युनिकेशन गॅप म्हणून कोणीतरी म्हटलं की येत आहेत म्हणजे त्यांनी बहिष्कार जापानावर घातला, पण त्यांच्या बैठकीवर त्यांच्या सहकार्याने बहिष्कार घातला। अरे 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 येत आहेत पण ते काय कोणी आलं नाही। सीबीआय पण सगळ्या गोष्टींचा करेल आणि डीजीसीए करते, म्हणजे त्याच्यामध्ये लॉगबुक पाहिलं जातं, पायलट्स एलिजिबल होते की नाही पाहिलं जातं, पायलट्सच्या टेस्ट झाल्या होत्या की नाही पाहिलं जातं, इंजिनचा मेंटेनन्स झाला होता की नाही पाहिलं जातं। एक विमान जेव्हा आपण उडवतो त्यावेळी अनेक चेक्स असतात स्टॅट्युटरी, ते सगळे चेक झाले होते की नाही, त्याच्यामध्ये काही लॅप्सेस आहे का। याच्यासोबत हे जे डिजिटल फ्लाईट रेकॉर्डर आहे किंवा व्हॉइस रेकॉर्डर आहे, यातनं प्रत्यक्ष त्या क्षणी काय घडत होतं याची माहिती मिळते। त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता, म्हणजे मी काही याचा एक्सपर्ट नाही आहे, मला त्यातली सगळी माहिती नाही आहे, आत्ता याच्यावर स्पेक्युलेशन करण्यापेक्षा एकदा पूर्ण चौकशी होऊन, मला असं वाटतं की त्यांची नेहमीची पद्धत असते, पहिले प्रिलिमिनरी रिपोर्ट देतात आणि मग फायनल रिपोर्ट देतात, तर त्याची वाट आपण बघितली पाहिजे। म्हणजे आम्ही पण त्यांना सांगितलेलं आहे, मी सीबीआय तर्फे चौकशीचे पत्र मुख्यमंत्री साहेबांना दिलेलं आहे, त्यामुळे चौकशांती आपल्याला कळेलच। अँटी करप्शन ब्युरोला स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की तुमच्याकडे ज्या वेळेस एखादी तक्रार येते, कुठल्या लेव्हलला तक्रार आहे हे बघू नका, त्यांना पूर्णपणे मी स्वातंत्र्य दिलंय की तुम्ही त्या ठिकाणी जाऊन कारवाई करा। उद्या माझ्याही कार्यालयामध्ये जर कोणी एखाद्या व्यक्तीने अशा पद्धतीनं व्यवहार केला तर त्यालाही पकडण्याची मुभा ही मी दिलेली आहे। त्या मंत्र्याचा त्याला आशीर्वाद आहे, त्याला वरद हस्त आहे असं समजण्याचं कारण नाही आहे, तसे पुरावे अद्याप तरी कुठलेही नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टींना जोडणं हे काही योग्य नाही।